आता झुरळ सुद्धा ना कामं करतात आणि हे बेरोजगार का? आपली काम करायची तयारी आहे का आजच्या तरुणांची? पण फक्त मी घरी बसणार, काही काम नाही करणार आणि फक्त गव्हर्नमेंटला दोष देणार. ट्रूथ ऑफ कॉकरोच जनता पार्टी याच्यात म्हटलेलं आहे की सिटीजन्स फ्रॉम USA, बांगलादेश आणि पाकिस्तान फॉर्म्स 77% ऑफ देअर सपोर्टर्स, ओनली 9% ऑफ सपोर्टर्स आर फ्रॉम इंडिया. मग हे कुठच्या कारणाने घडवलं जात आहे आणि याच्या मागे कोण आहे याचं सत्य देखील शोधणं गरजेचं आहे. बोला बोला. हे बघा मॅम, तुम्ही बघू शकतात बांगलादेशी फॉलोअर्स आहोत, जे मी बोललेलो तुम्हाला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे हे कुठे कोण कोण सांगतं, हे कुठे दिसतंय? आपल्या ह्याच्यावरती ट्विटरवर. ट्विटरवरती. पण ते ऑफिशियल किंवा ते ट्विटरवरती असलेले 79 लाख फॉलोअर्स तुम्ही जर का सत्य मानताय तर ट्विटरवर असलेले 77% फॉलोअर पाकिस्तानचे आणि बांगलादेशचे हे सत्य मानायचं म्हणणं आहे नाही की का? ते 20 मिलियन मधले अर्धे बांगलादेश. नाही, हे बघा, माझं असं म्हणणं आहे, कोणाही तरुणाने आंदोलन करावं, योग्य गोष्टी करता आंदोलन करायलाच पाहिजे. पण तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम मांडता तेव्हा तुम्ही त्याचं सोल्युशन पण दाखवा. आज आपला देश अख्ख्या जगामध्ये आपल्या देशाची तारीफ होते. युद्धाच्या प्रसंगात सुद्धा आपला देश बऱ्याच ठिकाणी तरलाय. आज तरुण लोक. माझं एकच म्हणणं आहे की गव्हर्नमेंट काम करते, त्यांचं ओके, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, तुमचं म्हणणं आहे. पण कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे ना पाहिजे विरोधात. ना, perfect. विरोधी पक्ष म्हणून आता महाराष्ट्रात कोण व्यवस्थित काम करत नसेल, तरुण पुढे येत आहेत, अकाउंट ओपन करतात, त्यात चुकीचं काय वाटतं? गव्हर्नमेंटला योग्य गोष्टींना विरोध करण्याबद्दल विरोध नाही. उद्या वाटलं तर आम्ही सुद्धा सहभाग घेऊ, योग्य कारणांकरता असेल तर. पण ते योग्य कारणांकरता. सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्ष असायला पाहिजे सक्षम, पण आज तो नाहीये. याच्यात सत्ताधारी पक्षाची चूक आहे का? तर नाही. विरोधी पक्षांनी करावं. जर का या तरुणांनी जे आंदोलन चालू केलंय तर योग्य कारणाकरता असेल तर भारतातली जनता त्यांना नक्की सपोर्ट करेल. पण तुम्ही याबरोबर हे पण करायला पाहिजे की आज भारतातले 70 किंवा 73% जास्ती राज्यांचा BJPला सपोर्ट आहे. असं का? लोक आंधळी नाहीत. बघ, काँग्रेस किंवा विरोधी पक्ष जिकडे जिंकतात तिकडे EVM बरोबर काम करतं आणि BJP जिकडे जिंकतं तिकडे EVMचे घोटाळे. असं शक्य आहे का? एक माझा प्रश्न आहे की आता जे सरन्यायाधीश आपले चीफ जस्टिस आहेत, आपले चीफ जस्टिस आहेत, त्यांनी जे म्हटलं बेरोजगार तरुण झुरळांशी तुलना केली, पहिले ती तुम्हाला वाटते का बरोबर आहे? कारण आहेत बरेचसे तरुण ज्यांना नाही मिळत नोकरी किंवा त्याची बरीच कारणं आहेत. मग त्यावेळेला एका उच्च पदावर असलेल्या व्यक्तीने हे म्हणणं आणि त्याच्यातून तो त्यांचा राग निघालाय. नाही, सगळं बरोबर आहे. कोणीही पदावर मोठं असेल किंवा छोटं असेल तर कोणालाही कमी लेखू नये या मताचं मी आहे. न्यायाधीशांनी वरच्या पदावर असताना स्पेशली ते जे बोलतात ते अख्ख्या जनतेला भान येतं. याचा विचार करून त्यांनी ते भान ठेवून बोलायला पाहिजे, हे नक्की. आणि त्यांना क्वेश्चन विचारायला पाहिजे. आता झुरळ सुद्धा ना कामं करतात आणि हे बेरोजगार का? आपली काम करायची तयारी आहे का आजच्या तरुणांची? आज आपण नोकरी धंदे शोधताना आजच्या तरुणांपैकी किती जण स्वयं रोजगार शोधायच्या प्रयत्नात आहेत? अर्ध्यापेक्षा जास्ती तरुण घरी बसतील, इंस्टाग्रामवर बघतील, फेसबुकची रील्स बघतील, पण त्याच वेळात 5,000चा जॉब करायला तयार आहेत का? वडापावच्या गाड्या उभ्या त्याच्यातून पैसे येतील नाही येतील पुढची गोष्ट, पण फक्त मी घरी बसणार, काही काम नाही करणार आणि फक्त गव्हर्नमेंटला दोष देणार. आत्तापर्यंत कुठचं गव्हर्नमेंट आहे ज्याच्यामध्ये 100% लोकांना नोकऱ्या मिळाल्या? असं कुठचंही गव्हर्नमेंट आहे का? तर नाही. परदेशात, मी सुद्धा परदेशात जाऊन येऊन असतो, परदेशात रोजगार नाही. परदेशातल्या IT कंपन्या जर का लोकांना काढत असतील, मोठ्या मोठ्या कंपन्यांनी जवळपास 20 ते 40 हजार लोकांना कमी केलंय. अख्ख्या जगात जर का परिणाम होत असेल तर त्याचा भारतावर परिणाम होणार नाही, व्हायलाच पाहिजे. आणि नाही झाला तर मग गव्हर्नमेंट काहीतरी चूक दाखवत आहे. काय मी दाखवत होतो, या आधी ते जरा इथे आपण यांना काय दाखवायचंय, वाचायचंय. मी असं बोलत होतो, ट्रूथ ऑफ कॉकरोच जनता पार्टी याच्यात म्हटलेलं आहे की सिटीजन्स फ्रॉम USA, बांगलादेश आणि पाकिस्तान फॉर्म्स 77% ऑफ देअर सपोर्टर्स, ओनली 9% ऑफ सपोर्टर्स आर फ्रॉम इंडिया. जर का पत्रकार लोक किंवा सामाजिक किंवा TV चॅनल बोलत असतील, एका दिवसात त्यांचे 79 lakhs फॉलो झाले किंवा 80 लाख, 20 मिलियन जे,
पहिली गोष्ट एका दिवसात एवढं पॉसिबल आहे का? 4 दिवसात हे पॉसिबल असतं का? आणि जर का जे चॅनल सांगतं 20 लाख फॉलोअर्स झालेत, तर त्याच्यावर जर का सगळेजण विश्वास ठेवत असतील, तर मग त्यांनीच दिलेली बातमी खरी मानतो मी, की त्याच्यामध्ये बांगलादेशी फॉलोअर्स आहेत. मग हे कुठच्या कारणाने घडवलं जात आहे आणि याच्या मागे कोण आहे याचं सत्य देखील शोधणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदाच बोललो, चांगली कारणं असतील तर तरुण का सगळेच सपोर्ट करतील. पण आज चांगल्या गेलेल्या गोष्टींबद्दल कोण चांगलं बोलतंय? गव्हर्नमेंटने 4 गोष्टी केल्या. मोदींना, बीजेपी गव्हर्नमेंटला सगळे शिव्या देतात. पण कोस्टल रोडने मंत्रालयात 10 मिनिटात पोहोचण्याबद्दल कोण चांगलं बोलतं का? मिसिंग लिंक चालू केली, पुण्याला जायला, बरोबर? त्याच्याबद्दल कोण बोललं का मिसिंग लिंक चालू केली, चांगलं झालं? या चांगल्या गोष्टींबद्दल बोला ना. या चांगल्या गोष्टींबद्दल पण बोललं पाहिजे. टीका जरूर करावी. वाईट गोष्टी उघडकीस आणायला पाहिजेत आणि विरोधही झाला पाहिजे. पण चांगल्या गोष्टी पण बोलायला पाहिजेत. त्यांनी विचारलंय की जॉब बद्दल आणि सगळ्यात मोठी चीज काय माहितीये का, त्यांनी विचारलंय जॉब, बरोबर? आणि आपण ना रोड हे सगळ्यामध्ये नाही विचारताय, जॉब विचारतात. आणि 2 लाख जॉबचा हे होता, 10% बी नाही दिले जॉब. आणि सगळ्यात मोठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर नीटची एक्झाम आहे, बरोबर? आणि आपले देश ऑनरेबल प्राईम मिनिस्टर बोलतात की आपल्या सिक्युरिटी एजन्सी सगळ्यात बेस्ट आहे, बरोबर? तर पेपर लीक व्हायलाच कसे पाहिजे मग? आणि ह्याच्या आधी बी एक नाही आहे, महाराष्ट्र स्टेटचा आहे ना, इंग्लिशचा पेपर हे झालेला आणि मध्ये एक पेपर अजून लीक झालेला. तर पेपर लीक होतात कसे? अगर जर बेस्ट आहे तर बेस्ट राहावा ना. तर पेपर घ्यायला कोण नाही मना करत. जे सदस्य होते त्यांनीच पेपर फोडलाय मला असं याच्याबद्दल होतं. बोलायचं आहे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि आर्किटेक्ट आहे. 87 साली मी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि पहिल्या वर्षात आमच्या 9 पेपर्सपैकी 7 पेपर फुटले धुळ्याला. त्यावेळेला मोदी आणि बीजेपी नव्हते. मोदी पंतप्रधान आहेत, मग मोदी पेपर फुटतोय की नाही बघायला नाही येत. माझं असं म्हणणं आहे, पेपर फुटी होते ही चुकीची गोष्ट आहे आणि त्याचा विरोध झालाच पाहिजे. पण त्यांना जी कारवाई व्हायला पाहिजे, काही लोक पैशाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य याच्यामुळे नाही तुम्हाला आहे. काही बघा, मला सांगा, मी पेपर विकत घ्यायला तयार नसेल तर कोण विकेल? विकत कोण घेतं? स्टुडंट्स विकत घेतात, त्यांच्या आईबाबा विकत घेतात. असं का? मी जर का विकत घेणार नाही तर विकायला कोण तयार होईल का? 10 लाखाला 500 प्रश्न या हिशोबाने विकलं गेलं असं पेपरमध्ये मी वाचलं. पण मी तयार आहे ना 10 लाख मोजायला. मग असं असेल तर आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या नीट एक्झाम्स कॅन्सल करा आणि सगळ्यांची एक्झाम. CAची एक्झाम कशी असते? CA झाला, नाही झाला. कसल्या या तुम्ही नीटच्या एक्झाम? आमच्या वेळेला नव्हत्या. तुम्हाला 10वीला एवढे मार्क मिळाले, त्याच्या बेसिसवर मिळाले. सगळ्या एक्झाम कॅन्सल करा. आधीपासून जे बसले त्यांच्या सगळ्यांची, आता ज्यांना पकडलंय त्यांनी किती वर्षांपासून नीटचे पेपर फोडलेत, CETचे पेपर फोडलेत, त्याची चौकशी करा. त्याच्या बेसिसवर जे स्टुडंट झालेत, इंजिनियर, डॉक्टर, सगळ्यांचं कॅन्सल करा. मी बोलतो या पद्धतीने. मी बोलत नाही की ही गोष्ट चुकीची नाही, व्हायला पाहिजे कारवाई. पण याच्याकरता पंतप्रधानांना कसं काय दोषी ठरवलं जातं मला कळतच नाही आहे. कुठच्या तरी क्लासचे लोक पैसे चालवून, जर आज कुठे भ्रष्टाचार नाही आहे सगळ्या. इवन मी सिग्नलला थांबलो आहे किंवा सिग्नल तोडलं, मला 1000 रुपये दंड बसला तर 200 रुपये देऊन मी निघायला बसतो. हा पण भ्रष्टाचारच झाला. मॅडम, तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल आरोप करताना तुम्ही किती स्वच्छ आहात? आज मी इकडे चहा पिताना चहाचा कप फुटपाथवर टाकला तर मी चुकीचंच वागतोय. सगळ्या गोष्टी काउंट व्हायला पाहिजे. समबडी हॅज टू बी अकाउंटेबल. आजचा यूथ जर का काही मोर्चे काढत असेल आणि विरोध दाखवत असेल तर त्यांनी सगळ्या बाबतीत दाखवा आणि देशाला चांगलंच करणार. तुमच्या दृष्टीने देश चांगला व्हायला पाहिजे, आमच्या दृष्टीने पण व्हायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. हा पॉझिटिव्ह बरेचसे बोलणारे आहेत, विरोधात कुणीही बोलायला हवं आणि तरुणांनी आवाज उठवायला हवा, एक भूमिका घ्यायला हवी. तरुणांनी आवाज उठवला पाहिजे या मताशी आम्ही पण तरुण होतो, आम्ही पण त्यावेळेस आवाज उठवला होता. तर माझं म्हणणं आजच्या तारखेला ती कॉक्रोच जनता पार्टीच्या संदर्भात तुम्ही जे बोलतायत, आज त्याचा फॉलोअर्स तुम्ही कशात म्हणतात की लोक जमली आहेत की इन्स्टावर आहे, सोशल मीडियावर. मग आता आम्ही तुम्हाला सोशल मीडियाचं जे दाखवलं की 77% जे ट्विटवर आलेलं आहे की 77 पाकिस्तानी बांगलादेशी. तर मला तरुणाईंना हे आहे की तुम्ही आवाज उठवा, जे भ्रष्टाचार चालत असेल तिकडे तुम्ही पुढे या, त्याचा विरोध करा, पण ह्याच्या मागचं तुम्ही त्याचं कारस्थान बघा.
की जर त्याचे फॉलोअर्स पाकिस्तानी बांगलादेशी असेल तर त्याच्या मागचा हेतू कोण आहे, त्याच्या मागे कोणतरी असेल की कोण त्याला नेरेटिव्ह सेट करण्यासाठी त्याला पुढे करत असेल. तर मला असं वाटतं की तरुणाईंनी त्याचा विचार करावा, कुणाच्याही आहारी जाऊ नये.